मज्ञानतिमिरान्धनाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासरि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर अयोध्येमध्ये जो प्रसंग आपण चर्चा करत आहोत, कशा प्रकारे मंथरेद्वारे कैकेयीच्या मनामध्ये तो ईर्ष्या निर्माण करण्यात आली देवतांच्या योजनेनुसार, आणि इकडे तो एक हट्ट, ती जिद्द की भरतला राज्याभिषेक आणि श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास, आणि बातमी वाऱ्यासारखी जेव्हा महलमध्ये सगळ्या अयोध्येमध्ये पसरली, सगळीकडे शोकाकुळ वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि भगवान श्रीराम हे सर्व काही होत असतानाही त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये एवढी घालमेल होते आहे, एवढा भयानक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये येतो आहे, पण चेहऱ्यावर जसं नेहमी तसं स्मित हास्य आहे, तसं काही झालेलंच नाही. माता कौशल्याला समजावतात, सीतेला समजावतात, सीता सांगते की मीही तुमच्याबरोबर येते, लक्ष्मणही जाण्यासाठी तयार होतात. मागच्या वेळेस आपण चर्चा केली ह्या गोष्टींवर. आणि माता तिघेही दशरथ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी जेव्हा कैकेयीच्या महलमध्ये येतात, तर कैकेयी त्यांच्यासाठी वल्कले, जे वृक्षांच्या सालीपासून बनवलेली जी वस्त्र असतात, ती वस्त्र जेव्हा त्यांना देते परिधान करण्यासाठी, तर सुमंत्र वशिष्ठ सर्वांना खूप दुःख होतं, शोक होतो, कष्ट होतं. आणि सुमंत्र त्यांचे जे दशरथ महाराजांचे मंत्री आहेत आणि सुरुवातीपासूनच त्यांच्याबरोबर आहेत, जरी त्यांचे ते सारथी आहेत, मंत्री आहेत, पण तेवढाच ते एक मित्राप्रमाणे मोठा अधिकारही ठेवत आहेत. आणि सुमंत्र हे श्री रामचंद्रांबद्दल जेव्हा काही इतके दृढ वागते आहे, कठोर वागते, त्यांना बघवत नाही. दशरथ महाराज सांगतात की हा सर्व अयोध्येचा खजाना, अयोध्येचं वैभव, सैन्य, हे सर्व काही श्रीरामाबरोबर पाठवून द्या. श्रीराम तेथे वनामध्ये ऋषी मुनींबरोबर यज्ञ याग करेल, दान धर्म करेल, हा सर्व खजिना त्यांच्याबरोबर जाऊ दे. आणि काही ओरडते, काय आवश्यकता आहे सर्व खजिना पाठवण्याची? आतापर्यंत रघुवंशामध्ये पण असं वनात तर पाठवलं होतं. सगळ महाराजांनी
त्यांचा पुत्र असमंजस याला हे वनामध्ये पाठवलं होतं. पण वनामध्ये पाठवताना त्याच्यावर काही पाठ दिलं नव्हतं. खाली हात त्याला पाठवलं होतं. पण तुम्ही रामावर हा खजिना कसा पाठवता? दशरथ महाराजांना इतकं दुःख होतं, कारण कैकेयी असमंजस जो सगर पुत्र आहे, त्याची तुलना श्रीरामाबरोबर करते. असमंजस हा सगर महाराजांचा जो पुत्र होता, तो असमंजसप्रमाणेच होता. इतका विचित्र वागणारा होता, की तो खेळता-खेळता मुलांबरोबर तो कधी-कधी मुलांना पाण्यातच बुडवून टाकायचा. कधी-कधी अ, तो मान खेळता-खेळता मुलांचे अ, मान तोडून टाकायचा किंवा हात तोडून टाकायचा. असे अनेक भयानक अ, असे प्रकार तो करायचा. म्हणून अ, वैतागून सगळ महाराज त्यांना हद्दपार केलं होतं. पण काही-काही तो अ, ते उदाहरण असमंजसचं श्रीरामांना जोडते. असंवेदनशीलपणाची ही हद्द होते. सुमंत्र खूप क्रोधित होतात आणि सांगतात, "हे मूर्ख, हट्टी स्त्री, तुला काही कळतं की नाही? तू काय बोलतेस?" सांगतात, की "तुझ्याकडून अपेक्षा तरी काय केली जाऊ शकते?" जसा एखादा माळी हा आपलं एखादं रोप लावतो, आंब्याचं रोप लावण्यासाठी तो रोप लावून त्याला रोज पाणी, दूध, साखरेचं दूध घालून त्या रोपाला वाढवतो. पण ते रोप जे आहे, आंब्याचं समजून तो लिंबाचं रोप लावतो आणि लिंबाच्या रोपाला रोज जरी पाणी घातलं, रोज जरी दुधात साखरेचं दूध घातलं, तरी त्या रोपाला काही गोड आंबे येणार नाही. ते लिंबाचं झाड जे आहे कडूच असणार आहे. तसं तू जे आहे, तुझे संस्कार असे आहेत आणि ते आता सुमंत जे आहेत, यांना अनेक पूर्वीच्या जुन्या काळातल्या पूर्वजन्माच्या सुद्धा पूर्वगत काळामध्ये काय-काय गोष्टी घडलेल्या कुणाच्या जीवनामध्ये. कारण की सूत मागत जे आहे, हे जरी सारथी असायचे, त्याचबरोबर सूत म्हणजे अ, जे पोथी पुराण वाचणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांना अनेक काही वेगवेगळ्या ठिकाणी काय गोष्टी घडतायत किंवा काय पूर्वी जीवनामध्ये काय झालेलं आहे, पूर्वगत काळामध्ये काय झालेलं आहे, सगळ्या गोष्टीचं सुद्धा त्यांना चांगलं ज्ञान आहे. ते अ, काही-काही बद्दल सांगतात, की तुला माहीत नसेल, तुझे पिता अश्वपती कोण? सुमंत्र सांगतात, की कैकेयीचे पिता, वडील अश्वपती हे खूप धार्मिक राजा होते आणि त्यांना वनामध्ये एक साधू भेटले आणि साधूंनी त्यांची साधू सेवा केल्याने साधूने त्यांना वर दिला, की तुम्ही पशु-पक्ष्यांची बोली जाणू शकाल. पशु-पक्षी काय बोलतायत, हे तुम्ही त्यांची भाषा जरी पक्ष्यांची असली, पशूंची असली, पण तुम्हाला कळेल ते काय बोलतायत. तर त्यांना खूप आनंद झाला. पण त्याचबरोबर साधूने एक अट घातली. पण एक लक्षात ठेवायचं, की ते जे बोलतायत, हे तुम्ही कुणाला सांगायचं नाही. तुम्हाला कळेल ते काय बोलतायत. पक्षी काय बोलतायत तुम्हाला कळेल, परंतु तुम्ही कुणाला सांगायचं नाही. तुम्ही जर कुणाला सांगितलं, तर तिथे तुमच्या जीवाचा घात होऊ शकतो. तर तुमचा मृत्यू होऊ शकतो. तर अश्वपती जे आहेत, त्यांनी कधी ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. परंतु जंगलामध्ये विचरण करताना किंवा महालाच्या आजूबाजूला पशु-पक्षी हे सर्व बघत असताना बऱ्याच वेळेस गोष्टी त्यांना ते ऐकायला यायच्या आणि त्यांना समजायचं. एक दिवस आपल्या पत्नीबरोबर ते बगीच्यामध्ये महलच्या बगीच्यामध्ये भ्रमण करत असताना ते पत्नीबरोबर चाललेले आहेत. अचानक बाजूला एक 2 पक्षी बसलेले आहेत आणि पक्षी त्या पक्ष्याला काही सांगताय. आणि जेव्हा ती पक्षी बोलते आणि तो पक्षी ऐकतोय, तिकडे अ, ते अश्वपती महाराज असतात त्यांना हसायला येतं. हसल्यावर राणीचं लक्ष जातं, की ती बोलते, की कुठल्या माझ्या कार्यावर कृतीवर ते हसलेत, की हसण्यामागचं कारण काय आहे? त्यांना कळत नाही. तिला कळत नाही. म्हणून तिचं लक्ष जातं, की हे नक्की काय करतात? ती बघते, ते त्या पक्ष्यांकडे बघतायत
आणि पक्ष्यांचा किलबिलाट बघून हे हसतात. नक्कीच पक्षी काय बोलतात यांना कळतंय. मग शेवटी ते हट्ट धरते, की नाही मला तुम्ही सांगा. तुम्हाला काय नक्की तुम्ही माझ्याबद्दल हसला असाल. तिकडे तिच्याबद्दल हसायचं म्हटलं तर तिला क्रोध येईल आणि पक्षी काय बोललेत हे तर सांगायचं नाहीये. तेव्हा ते सांगतात, की पक्षी काय बोलतात हे मला कळतं, पण तुम्ही सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? तुम्ही सांगितलंच पाहिजे. शेवटी ते सांगतात, की त्या साधूने जरी तो वर दिला, पण त्याचबरोबर त्यांनी अट घातली, की जर तुम्ही पक्ष्यांनी बोललेलं तुम्ही सांगितलं कोणाला, तुमचा मृत्यू होईल. ही जी अश्वपतीची पत्नी राणी, जी कैकेयीची आई आहे, ती त्यांना म्हणते, "तुमचा मृत्यू झाला तरी चालेल, परंतु मला ते ऐकायचं." ते सांगतात, की माझा मृत्यू होऊ शकतो. पण ते बोलतात, "नाही, मला ऐकायचंच आहे. ते काय बोलले ते मला समजून घ्यायचं आहे." ते सांगते, "नाही, माझा मृत्यू होऊ शकतो." पण ते हट्ट धरते. तेव्हा अश्वपती महाराजांना कळतं, की ही माझ्या मृत्यूला सुद्धा कारणीभूत होऊ शकते. इतकी तिला ती पर्वा नाहीये. मेलो तरी चालेल, पण तिला ते तिचं जाणून घ्यायचं आहे. तिचा हट्ट पुरा करायचा आहे. आणि लगेच अश्वपती महाराज जे आहे, त्या राणीचा त्याग करतात. सुमंत्र इथे आठवण करून देतात, की हे फक्त तू वागत नाहीये, तुझ्या आईने सुद्धा अश्वपती महाराजांबरोबर असंच केलं होतं. आणि मग तरीही ती आपला हट्ट सोडत नाहीये. तेवढ्यात ते वल्कले वृक्षाच्या सालीपासून बनवले वस्त्र जेव्हा श्रीराम, लक्ष्मण सीतेला देण्यात येतात आणि सीता जेव्हा ते घालण्याचा प्रयत्न करते, तिला कळत नाही. ती श्री रामाकडे बघते, ती गोंधळून जाते आणि श्री रामचंद्र जेव्हा अ, तिच्या अंगावर ते वस्त्र अ, घालण्याचा प्रयत्न करतात, तर तिच्या अंगाला असे अ, रक्त वरखडे उठतायत, घासतायत ते वस्त्र. तर वसिष्ठांना हे बघवत नाही. ते खूप क्रोधित होता. आतापर्यंत त्यांनी खूप आपला संयम धरून ठेवला होता. ते ऋषी आहेत. सहजासहजी अ, आवेगांच्या आहारी न जाणारे आहेत. पण हे सीतेवर होणारा तो अन्याय, अत्याचार बघून त्यांना अनावर झालं आणि ते ओरडले. वशिष्ठ मुनी कैकेयीला म्हणतात, "तू मूर्ख आहेस. हे रघुकुलाची तू कीर्ती मातीत मिळवायला निघालेस. तू रघुकुल कलंकिनी आहेस." अशा प्रकारे वशिष्ठ मुनी तिला ओरडतात आणि सांगतात, की "तुला कळत नाहीये, की तू रामाला वनवास दिलेला आहेस, सीतेला नाही. तर तिला काही वस्त्र घालण्यासाठी तू जबरदस्ती करतेस." आणि वशिष्ठ मुनी सांगतात, "ती मिथिलेची राजकुमारी आहे. अयोध्येची लक्ष्मी आहे, ती राजलक्ष्मी आहे आणि जे अयोध्याचं भाग्य आहे, त्यालाच तू अयोध्येमधून अशा प्रकारे घालवण्याचा प्रयत्न करतायत. तर त्या अयोध्येच्या भाग्याला तू छळण्याचा प्रयत्न करते आहेस. तिच्याशी असा व्यवहार करू नको." वशिष्ठ मुनी अ, कैकेयीला ओरडतात आणि दशरथ महाराज हे सर्व प्रकार बघून खूप दुःखी कष्ट होत आहेत. तेव्हा ते सहन होत नाहीये. तेव्हा श्री रामचंद्र विचार करतात, की मी जर इथे आता थांबलो आणि अनेकांना अपमानातून जावं लागेल, भयानक दुःख त्यांना सहन करावं लागेल. लवकरात लवकर निघण्याचा ते प्रयत्न करतात. दशरथ महाराजांचे चरण स्पर्श करतात, वशिष्ठ मुनी चरण स्पर्श करतात, प्रणाम करतात सर्वांनी, निघतात. श्रीराम, लक्ष्मण, सीता, सीता जसे निघणार, तर ते अ, माता कौशल्याच्या जवळ येते आणि त्यांना घट्ट आलिंगन कौशल्य आपल्या अ, त्यांना मिठीमध्ये घेते आणि सीतेला समजावते. सांगते की जनकाची तो कन्या इथे वैभवामध्ये राहण्यासाठी आलेली आणि कशा दुःखातून तुला जावं लागत आहे. आणि त्याचबरोबर ते सांगते सर्वसाधारण स्त्रिया पतीकडे वैभव असल्यावर त्यांचा सन्मान करतात. पण कधी-कधी जेव्हा पती आपल्या वैभवापासून च्युत होतो किंवा वैभव त्याच्यापासून हरलं जातं, ऐश्वर्य हरलं जातं. कधी-कधी त्या पतीचा अपमान करतात. त्यांना
दुःख देतात, त्यांचा सन्मान करत नाही, तेव्हा कौशल्या सांगते, माता कौशल्या, श्रीराम अगोदरच खूप दुःखी आहे, कष्टी आहे. हं, त्याचा अ, त्याच्याप्रती जो आदर आहे, सन्मान आहे, तो सोडू नको. हे ऐकल्यावर सीतेला थोडं दुःख वाटतं, वाईट वाटतं, कारण की ती एक अर्धांगिनी आहे, श्रीरामांची शाश्वत संगिनी आहे. पण ती ओळखते की कौशल्या ही त्यांच्याप्रती एक शंका, त्यांच्याप्रती एक अविश्वास म्हणून बोलत नाहीये. श्रीरामांच्या प्रती जे प्रेम आहे, त्याच्यामुळे ते उद्गार कौशल्याच्या मुखातून प्रकट होत आहेत. तर कधी-कधी जीवनामध्ये आपण बघतो, की एखादी व्यक्ती आपल्याप्रती एखादा अ, संशय प्रकट करतं किंवा कधी-कधी आपल्याप्रती क्रोध व्यक्त करतं. कधी-कधी ज्या गोष्टी बोलू नये त्या गोष्टी आपल्याला बोलतं. परंतु इथं जसं सीता त्याचा मागचा मर्म जाणते आणि कौशल्य कुठल्या दुःखातून जाते आहे. एकुलता एक पुत्र आहे आणि तोही त्यांना सोडून 14 वर्ष दूर चाललेला आहे. ती कुठल्या दुःखातून जाते आहे, ते ओळखून सीता त्याचं वाईट मानत नाही. हे खूप महत्त्वाचा संदेश सीता आपल्याला इथे दर्शविते आहे. श्री रामचंद्र, अ, लक्ष्मण, सीता रथावर आरूढ होतात आणि जेव्हा रथ निघतो, रथ पुढे निघालाय आणि दशरथ महाराज सुमंत्राला सांगतात, "रथ थांबव." आणि श्री रामचंद्र सांगतात, "सुमंत्र, रथ पुढे घेऊन चला." परत ते थांबायला सांगतात. परत श्रीराम सांगतात, "नाही, रथ पुढे घेऊन चला." नाही, श्री रामचंद्र ओळखतात, की रथ थांबवण्यासाठी कोण सांगतंय? राजा सांगतोय. सुमंत्र त्यांचे सारथी आहेत. तर त्यांच्या मनामध्ये होणारी जी घालमेल आहे सुमंत्राच्या, श्री रामचंद्र ओळखतात आणि सुमंत्राला म्हणतात, "हे अ, अ, सुमंत्र, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जेव्हा आम्हाला सोडून याल, तेव्हा नक्कीच दशरथ महाराज तुम्हाला ओरडतील. सांगतील, की मी तुला रथ रथ थांबवण्यासाठी सांगत होतो. रथ थांबवला का नाहीस?" कदाचित ते ओरडतील. तेव्हा तू त्यांना सांग, की मी जेव्हा निघालो, तेव्हा इतका आरडाओरडा होता, इतका रडण्याचा आवाज येत होता, इतका त्या रथांच्या चाकांचा आवाज होता, की त्याच्यामध्ये मला ऐकायला आलं नाही, की तुम्ही काय सांगत होता. म्हणजे ते काय? श्री रामचंद्र सुमंत्राला खोटं बोलण्यासाठी सांगत होते. का खरं बोलण्यासाठी सांगत होते? कारण दशरथांचा त्रास कमी होण्यासाठी. जेवढा वेळ श्री रामचंद्र दशरथांबरोबर राहतील, तेवढा त्यांचा विरह जो आहे, हा वाढत जाणार आहे. तेवढं त्यांचं दुःख वाढत जाणार आहे. कारण की टाईम इज द बेस्ट हीलर मेडिसिन. कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा काही दुःखद गोष्ट घडते, काळ जो आहे, हळू जो शॉक आहे, जे दुःख आहे, शोक आहे, काळ हळू त्या गोष्टी विसरायला लावतात. म्हणून येथे श्रीराम सुमंत्राला सांगते, "रथ तुम्ही पुढे घेऊन चला." तर पुण्य आणि पाप ची व्याख्या काय, की पुण्य म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे, त्यांच्यासाठी काही चांगलं करणं, शास्त्रानुसार करणं, त्याला म्हणतात पुण्य. आणि पाप म्हणजे जे शास्त्रांच्या विरुद्ध किंवा दुसऱ्यांना दुःख होईल, त्याला पाप म्हटलं जातं. त्या जगामध्ये 2 सत्य आहेत. एक संबंधित सत्य आणि एक परम सत्य. तर जे संबंधित सत्य आहे, हे एकासाठी सत्य असतं, दुसऱ्यासाठी असत्य असतं. जसं साखर गोड आहे. उसाचा रस गोड आहे. परंतु तो उसाचा रस जो साधारण सर्वसामान्य व्यक्तीसाठी तो गोड आहे. पण ज्याला कावीळ झालेली आहे, तोच उसाचा रस त्याच्यासाठी कडू आहे. म्हणजे एक सत्य आहे, पण संबंधित सत्य. एकासाठी ते सत्य, एकासाठी अ, असत्य आहे. त्याला संबंधित सत्य.
वेळ काळ याच्यानुसार त्या गोष्टी सत्य बदललं जातं. आपण इथे भारतामध्ये चालताना कदाचित डावीकडून चालतो, पण कदाचित पाश्चात्य देशामध्ये गेलं तर उजवीकडून चालतो. वेळ काळानुसार हे संबंधित सत्य बदलू शकतं, पण जे परम सत्य आहे ते कधी बदलत नाही. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान सत्य कधी बदलत नाही. तर हे परम सत्य भगवंता संदर्भात असतं, ते कधी बदलत नाही. पण जे संबंधित सत्य या जगातलं जे आहे हे बदलू शकतं. इथे काय झालं होतं, दशरथ महाराजांकडून जे संबंधित सत्य आहे ते टिकवण्यासाठी परम सत्याचा त्याग करावा लागला होता. संबंधित सत्य काय होतं, ते कैकेयीला दिलेलं वचन होतं, संबंधित सत्य होतं. पण श्रीराम हे परम सत्य होतं. इथे संबंधित सत्य टिकवण्यासाठी परम सत्याचा त्याग करावा लागला होता. जसं आपण बघतो की इथे दशरथ महाराजांना संबंधित सत्य वचन त्यासाठी परम सत्याचा त्याग करावा लागतोय. आणि कृष्ण लीलेमध्ये वसुदेव यांनीही वचन दिलं होतं कंसाला, 8वा पुत्र मी तुला देईन. पण ज्यावेळेस कृष्ण प्रकट झाले चतुर्भुज रूपामध्ये आणि त्याने सांगितले की तुम्ही मला गोकुळमध्ये पोहोचून द्या. परम सत्य जेव्हा सांगतंय तेव्हा काय केलं त्यांनी, कंसाबरोबर दिलेलं संबंधित सत्य होतं त्याचा तेवढा विचार केला नाही आणि संबंधित सत्य वाचवण्यासाठी परम सत्य वाचवण्यासाठी संबंधित सत्याचा त्याग केला. तसं इथे दशरथ सांगतायत जे दशरथांनी सत्याचा जो संबंधित सत्याचा जो स्वीकार केलेला आहे त्याच्यामुळे काय होत आहे, हजारो लाखो अयोध्यावासीयांना दुःख होत आहे. श्रीरामांना त्रासातून जावं लागतंय. श्रीराम एक असत्य बोलतायत तिथे, रथ चालव आणि जरी दशरथाने विचारलं तरी तो सांग की रथ जो आहे आवाज असल्यामुळे मी आवाज ऐकू शकलो नाही आणि त्यामुळे रथ थांबवला नाही, असं ते बोलतायत. परंतु काय करतायत, दशरथांना दुःख होऊ नये याचा ते विचार करतायत. तिथे रथ जेव्हा पुढे निघाला तर अयोध्यावासियांचा प्रेमाचा सागर तुटून पडला. सर्व अयोध्यावासी रथाच्या समोर आले. सर्व शोकाकुळ झालेले आहेत. सर्वांनी रथ अडवून धरलेला आहे. सुमंत्र हे त्या अयोध्येवासींचं श्री रामाप्रती प्रेम बघून स्वतःचे अश्रू थांबवू शकले नाही. इथे रथ काही कुठल्या गोष्टींसाठी अडवला नव्हता. ते श्रीरामांना तुम्ही वनात जाऊ नका एक प्रेमाने आग्रह करण्यासाठी तो रथ थांबवलेला होता. सर्व अयोध्यावासी शोकाकुळ आहेत. सर्व वृक्षांची पानं सुद्धा असे फांद्या खाली वाकल्यात, फार जमिनीपर्यंत त्या आलेल्या आहेत. सर्व पशु पक्षी क्रंदन करतायत. सर्व गायी वासर सर्व डोळ्यातनं कुणी वर बघत नाही, फक्त डोळ्यातनं त्यांच्या अश्रुधारा वाहत आहेत. मांजरी घराचे दरवाजे स्वतः उघडे आहेत, पण दूध पिण्यासाठी त्या घरात प्रवेश करत नाहीयेत. अशा प्रकारे पूर्ण वातावरण शोकाकुळ झालेलं आहे आणि अक्षरशः अयोध्या ही स्मशानभूमी करतायत. तुमचं प्रेम तुमच्या अश्रूंद्वारे दिसत आहे, पण प्रेमाची परिभाषा काय आहे, की आपण, कारण की प्रेम म्हणजे त्याग. खरं प्रेम म्हणजे काय, तिथे त्याग आहे. तसं आईचं मुलावर प्रेम असतं. त्या मुलाच्या प्रेमासाठी ती काहीही त्याग करायला तयार होते. रात्रीची झोप त्याग करते, भूक त्याग करते, सगळ्या गोष्टी ते त्याग करायला तयार होते. का? प्रेम. तर प्रेमाचा स्वभाव आहे त्याग. आणि प्रेमाचा सर्वोच्च स्वभाव काय आहे? आपण कुणाला जर खरं प्रेम करत असेल तर ज्याला आपण प्रेम करतो त्याला कशाने प्रसन्नता होईल ते करण्याचा
प्रयत्न करणं त्याला म्हणतात खरं प्रेम. आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा प्रेम करतो, त्या व्यक्तीला काय आवडतं? बऱ्याच वेळेस सर्वसाधारण जगामध्ये प्रेम म्हणजे मला काय आवडतं, मला कसं प्रेम करावं वाटतं, तसं मी तुझ्यावर प्रेम करेल, ते प्रेम नाही. प्रेम म्हणजे की ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला कसं प्रेम पाहिजे, त्याच्यानुसार प्रेम करणं, ते खरं प्रेम. तेव्हा ते सांगतात, की तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे, ह्या 2 गोष्टी केल्याने ते प्रेम तुमचं सिद्ध होईल. आणि कुठल्या 2 गोष्टी सांगतात? ते सांगतात, की अयोध्यावासी जन हो, तुमचे आचार, विचार, कुठल्या प्रकारचं कार्य कशानेही दशरथ महाराजांना दुःख, त्रास होणार नाही, हे तुम्हाला करावं लागेल. तुमच्या व्यवहाराने, आचाराने, विचाराने कुठल्या प्रकारचं संघर्ष, त्रास, दुःख राजाला होणार नाही, याची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरत राजा झाल्यानंतर जेवढं प्रेम, विश्वास तुम्ही माझ्याप्रती दाखवताय, तो विश्वास भरतवर दाखवा. दाखवा जेव्हा भरत राजा होईल. हे जेव्हा अयोध्यावासियांनी ऐकलं, की प्रेम किती विचित्र आहे. अगर प्रेम किया है, बिन मोल बिक जाओ. जर कोणावर प्रेम केलं असेल, विनामूल्य स्वतःला विकून द्यावं लागतं. त्याला म्हणतात प्रेम. तसं लक्ष्मणच्या बाबतीमध्ये बघतो, सीतेच्या बाबतीमध्ये बघतो, कौशल्या, जसं सर्वांचं जे प्रेमाचा स्वभाव आपण बघतो, की ते बिनामोल स्वतःला विकतायत, स्वतः दुःख सहन करतायत. का? रामाच्या प्रेमासाठी. आणि मग श्रीरामाने जेव्हा अयोध्यावासियांना समजावलं, रथ पुढे निघाला आणि काही अयोध्यावासी जे आहेत, तरी थांबले नाहीत. हे राम, जिथे तू असेल, तिथे आम्ही असू. तिथेच अयोध्या वसू. जे चालण्यासारखे होते, ते तरीही रथाबरोबरच गेले. आणि संध्याकाळी जेव्हा ते पोहोचले, तर तमसा नदीच्या किनारी पोहोचल्यावर अंधार पडलेला होता. सर्व अयोध्यावासी बराच वेळ चालत असल्याने थकलेले होते, झोपे गेले. लक्ष्मणने रामासाठी मऊ अशी गवताची, सुकलेल्या झाडाच्या पानांची शय्या बनवली आणि त्या ठिकाणी श्रीराम आणि सीतामयासाठी शय्या बनवून त्यांना झोपण्याची व्यवस्था केली. आणि हे दृश्य जेव्हा त्यांनी बघितलं, आता त्या वृक्षाखाली श्रीराम आणि सीता शयन करतायत. सुमंत्र, लक्ष्मण दोघांच्या डोळ्यातनं अश्रुधारा होऊ लागल्या. लक्ष्मण ओक्साबोक्शी रडू लागले, की जे श्रीराम राजमहालातील मुलायम गालिचांवर झोपणं, त्यांच्या प्रत्येक क्षणोक्षणी दासी दास त्यांच्या मागे पुढे फिरणं, अशा वातावरणातून ते ह्या सुकलेल्या पानांच्या शय्येवर शयन करतायत. आणि अशा ते रडतायत आणि एका झाडाच्या खोडाला बसून ते स्मरण करतायत. सुमंत्र आणि लक्ष्मण दोघे तिथे चर्चा सुरू आहे आणि लक्ष्मणला काय झालं आज अयोध्येमध्ये? ते जेव्हा त्याच्या स्मृती पटल त्यांच्या परत डोळ्यासमोर येतो आहे आणि त्यांना विशेष वाटलं, की आपल्या मातेबद्दल. कारण की मातेकडे जेव्हा ते गेले परवानगी घेण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये विचार आला, की कदाचित कैकेयीने श्रीरामांचं सर्वांचं एक राज्य हरण करून घेतलं. कदाचित सुमित्राने जर मला नाही जाऊन दिलं श्रीरामांबरोबर, तर ती माझी सेवा हरण करून घेईल.
एका मातेने राज्य हरण करून घेतलं आणि एक माता इथे कदाचित माझी सेवा हरण करून घेईल. परंतु जेव्हा मातेच्या महलमध्ये ते पोहोचले त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि सुमित्रा लक्ष्मणकडे बघून म्हणते, हे लक्ष्मण, ते परवानगी मागण्या अगोदर सुमित्राच त्याला सांगते, हे लक्ष्मण, तुझा जन्मच आजच्या साठी झाला होता आणि मला गर्व आहे, अभिमान आहे की जे पायसन यज्ञातून आलेले जे खीर पायसन मी जे ग्रहण केलं होतं त्याचा आज ते सिद्ध झालं आहे. कारण ते खीर ग्रहण करताना मी ही भगवंताला प्रार्थना केली होती की माझे जे पुत्र असतील ते पुत्र भगवंताच्या सेवेत श्रीरामाच्या सेवेत असावे. आणि आज तो निघालाय श्रीरामांबरोबर, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. एका पुत्राला, आपल्या काळजाच्या तुकड्याला 14 वर्ष दूर पाठवणं, आणि ते पण कुठे नगरामध्ये नाही, तर जेथे वन आहे, हिंस्र प्राणी आहेत, खाण्यापिण्याचा ठिकाणा नाहीये, अशा ठिकाणी त्याला पाठवताना की गर्व वाटतो, अभिमान वाटतोय. हा सुमित्रा, हे सुमित्रेचे वचन ऐकून लक्ष्मणला खूप बरं वाटलं, अभिमान वाटला. आणि मग ते पुढच्या अभियानासाठी गेले. कोणाकडे? उर्मिलेच्या महलमध्ये. उर्मिला त्यांची पत्नी, अर्धांगिनी, आणि ती उर्मिला एक सुंदर चित्रकारही होती. खूप सुंदर चित्र ती रंगवत असायची आणि तिने खास एक विशेष चित्र रंगवण्यासाठी घेतलं होतं. तेव्हा त्याला कळालं की उद्या श्रीराम आणि सीतेचा श्रीरामाचा राज्याभिषेक आहे आणि राज्याभिषेक झाल्यानंतर सीता आणि राम दोघे राज सिंहासनावर आरूढ होतील. ते दोघांचे राज सिंहासनावर दोघे आरूढ असलेलं सुंदर चित्र ते रंगवायचं काम चाललं होतं. आणि रंगवता ती इतकी मग्न होऊन गेली की कधी रंगाचा कप उडाला आणि त्या पूर्ण चित्रावर ते रंग पसरले आणि पूर्ण चित्र ते ध्वस्त झालं. ही बघून स्वतःची खूप क्रोधित झाली आणि स्वतःवर चिडलेली आहे, क्रोधित झालेले की उद्या राज्याभिषेक झाल्यानंतर पहिल्यांदा मी जेव्हा श्रीरामांना तिथे सीतेला भेटेल, तर भेट मी त्यांना द्यायची होती, पण हे काय भयानक दृश्य घडलंय. एक अशुभ, एक तिथे तिथे अशुभ काही घडत नाहीये, असे पाल तिच्या मनामध्ये चुकून गेले आणि ती त्या तंद्रीमध्ये असताना, त्या दुःखी कष्टी स्वतःवर चिडलेल्या असताना अचानक हे तिचं भान उडालं जेव्हा अचानक लक्ष्मण, तिचे पतिदेव, त्या महलमध्ये प्रवेश केला. ती लक्ष्मणला बघितल्यानंतर अचानक ती लक्ष्मणला सांगते की हा काय प्रकार घडलाय. श्रीराम, सीता सणावर आरूढ होणार आणि त्यांचा सुंदर दृश्य, ते दृश्य मी कल्पना करून हा सुंदर चित्र मी बनवते आहे आणि ते काय घडलंय, पूर्ण रंग उडालेत, काय दृश्य घडलंय. तेव्हा लक्ष्मण तिला समजावतात, हे उर्मिले, हे चित्र तो परत आता 14 वर्षानंतर परत रंगव. आणि ती बघत राहते, काय बोलताय तुम्ही 14 वर्षानंतर. मग लक्ष्मण तिला सांगतात की श्रीराम हे त्यांना 14 वर्षाचा वनवास झालेला आहे, भरतचा राज्याभिषेक होणार आहे. आणि हे सर्व ऐकून तिला एकदम दुःख, शॉक होतो, शोकाकुळ होते. आणि मग तेव्हा लक्ष्मण तिला सांगतात, मीही श्रीरामाबरोबर निघालेलो आहे. उर्मिलाही तयार होते
जेव्हा लक्ष्मण सांगतात की तू जर बरोबर आले तर मी श्रीराम आणि सीता यांची सेवा करण्यामध्ये आपल्या स्वतःला पूर्णपणे 100% देऊ शकणार नाही. तुझी चिंता असेल. आणि उर्मिला ते सहन करते, की जर तुमच्या सेवेमध्ये जर मी बाधा होत असेल, तर इथे हेच माझ्यासाठी एक अरण्य, एक वनवास समजून मी इथे 14 वर्ष व्यतीत करेन. आणि मग अशा प्रकारे लक्ष्मण तिला समजावतात, की कौशल्याचा एकुलता एक पुत्र श्रीराम हे वनात जात आहेत. त्यांची सून ही वनात चालली आहे. कौशल्याकडे लक्ष देण्यासाठी कोण राहील? उर्मिलेला खास 14 वर्षानंतर कौशल्य ही सुस्थितीमध्ये राहील याची जबाबदारी मी तुझ्यावर देतोय, असं म्हणून लक्ष्मण निघतात. आणि मग सुमित्रा त्यांना भेटते आणि सांगते, हे लक्ष्मण, एक लक्षात ठेव, आजपासून तुझ्यासाठी रामम दशरथम विद्धी. राम हेच तुझ्यासाठी आता आजपासून दशरथ असणार आहेत. माम विद्धी जगना जनकात्मजम. माझं ठिकाण, माझं स्थान जे आहे आजपासून तुझ्यासाठी सीता असेल. जसं माझा तो सन्मान आदर करतो आहे, सेवा करतो आहेस, तसे माझ्या ठिकाणी आजपासून तुला तुझ्यासाठी सीता असेल. दशरथांच्या ठिकाणी राम असेल. नाही, आणि अयोध्या जे आहे तेच तुझ्यासाठी वन असेल. गच्छ तत् यथा सुखम. अशा प्रकारे आनंदाने त्यांची सेवा कर. अशा प्रकारे सुमित्रा त्यांना सांगते. आणि हे सर्व लक्ष्मण सुमंत्राला वर्णन करून सांगतायत. सुमंत्र विचार करतात की हे कुटुंब जे आहे प्रत्येकामध्ये किती त्याग आहे. आणि अशा कुटुंबामध्ये काही काही कसे आले. चंदनाचं वन असावं आणि तिथे कुठे एखादं कडू कारल्याचं किंवा लिंबाचं झाड असावं. तसं हे त्याग, प्रत्येक व्यक्ती इथे त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. हे चारही भावंड जे आहेत आणि त्यांच्या चारही ज्या राण्या आहेत, पत्न्या आहेत, एकेकाचा एक एक विशेष गुण आहे. म्हणजे विचार करतात राम हे परिपूर्णता, परफेक्शन, प्रत्येक गोष्टीचं परफेक्शन, परिपूर्णता म्हणजे श्रीराम आहे. म्हणते श्रेष्ठ पती, श्रेष्ठ पुत्र, श्रेष्ठ राजा. पण हे प्राप्त करण्यासाठी जो विधी आहे तो म्हणजे शांती. व्यक्ती कुणी परफेक्शन किंवा जीवनामध्ये परिपूर्ण ज्याला व्हायचं आहे त्याच्या जीवनामध्ये तो शांत असला पाहिजे. तो भाव जो आहे सीता आहे. या सर्व प्रत्येक राजकुमारचा जो गुण आहे त्याला प्राप्त करण्यासाठी त्यांच्या पत्नीमध्ये तो गुण आहे. सीता तो शांत स्वभाव. ज्याच्याकडे शांती आहे तो परिपूर्ण बनू शकतो. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, तितिक्षवा कारुणिका सुहृद सर्व देहिनाम अजात शत्रुव शांत साधव साधू भूषण. साधूचं भूषण जो परिपूर्ण आहे त्याचं भूषण काय? शांत. समुद्रामध्ये अनेक नद्या येतात पण समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये बाष्प होऊन अनेक पाणी जातं परंतु समुद्र आटत नाही. शांत. तर ज्याच्याकडे हा शांत गुण आहे त्याद्वारे तो व्यक्ती परिपूर्ण होऊ शकतो. तसं लक्ष्मण धार्मिकता, रायचियसनेस सदैव भगवंताच्या बाजूने आहेत. श्रीराम जेथे असतील तेथे लक्ष्मण आहे. त्यांच्या शरणगत आहे, त्यांच्या चरणाजवळ आहे. आणि उर्मिलाचा स्वभाव आहे फेथ, विश्वास. ज्याला धर्मामध्ये पुढे जायचं आहे त्याने इतरांचा विश्वास पात्र बनणं हे खूप आवश्यक आहे. तिथे उर्मिलामध्ये तो विशेष गुण आहे, विश्वास.
लक्ष्मणवर तो विश्वास आहे आणि भरत मध्ये तो विशेष गुण आहे, तो म्हणजे शुभ विचार. भरतच्या मनामध्ये कुठलाही संशय किंवा अधर्माचा विचार त्यांना स्पर्शही करू शकत नाही. ते म्हणजे भरत. सदैव शुभ विचार कुणाबद्दलही. आणि मांडवी त्यांची जी पत्नी आहे, तिच्यामध्ये एन्थुसियाझम, उत्साह. आपल्याला जर श्रीरामांना जर भेटायचं असेल, श्रीरामांचं मुख कमल बघायचं असेल, तो शुभ विचार आणि त्यासाठी काय आवश्यक आहे? इगरनेस. त्यासाठी आवश्यक आहे उत्साह, दृढता, ते प्राप्त करण्यासाठी, श्रीरामांचं दर्शन करण्यासाठी. आणि शत्रुघ्न म्हणजे ऐश्वर्य, वेल्थ, संपत्ती. परंतु श्रुतकीर्ती काय? सेवाभाव. तिथे श्रीरामांच्या कुठलंही ऐश्वर्य जे आहे ते सेवेमध्ये जर लावत नसेल तर ते सर्व काही व्यर्थ आहे. आणि पुढे ती रात्र तामसा नदीच्या तमसा नदीच्या किनारी वृक्षाखाली श्रीराम शयन करत असताना लवकर उठून ते लक्ष्मणला शोधतायत. लक्ष्मण लगेच तत्पर तिथे तयार आहेत. ते सांगतात की आपल्याला पहाटेच्या अगोदर निघायचं आहे. कारण एक राजाचं कर्तव्य आहे, एक नेत्याचं कर्तव्य आहे की आपली जी प्रजा आहे, आपले जे अनुयायी आहेत, त्यांना दुःख होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी घेणं. आणि हे अयोध्यावासी जे त्यांनी आपल्यावर प्रति प्रेम व्यक्त करतायत, तो विश्वास व्यक्त करतायत, पण आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या जीवनामध्ये दुःख, त्रास येऊ नये म्हणून आपण त्यांना न कळताच इथून पुढे गेलं पाहिजे. नाहीतर ही जी अयोध्यावासी आहेत, हे पूर्ण वनवास जे आहेत आपल्याबरोबर भोगण्याचा ते तयारीत आलेले आहेत. अशा स्थितीमध्ये आपण त्यांना इथेच सोडून पुढे निघालं पाहिजे रात्रीच्या अंधारात. म्हणून एक म्हण आहे की ग्रेट सोल्स ट्रिक फॉर ए ग्रेट कॉज. जे एक महान व्यक्ती असतात ते कधी कधी उच्च कारणासाठी, महत्वाच्या कारणासाठी इतरांना फसवतात. पण तो भौतिक स्तरावरचं फसवणं नाही. जसं आई मुलाला जेव्हा औषध देते तर त्याला गोडाचा कोटिंग करून, गोड कोटिंग करून ते औषध देते. सांगते की औषध खूप गोड आहे, पण त्याच्यामध्ये खूप कडू औषध असतं. पण बाहेर ती गुळाची चव लावून ते त्याला देते. तर आई फसवते कुठल्या गोष्टीसाठी. त्याला सांगते खूप गोड औषध आहे, पण कशासाठी ते फसवते? त्याच्या चांगल्यासाठी. तसं श्रीरामचं ते इथे ट्रिक करतायत, फसवतायत, पण कशासाठी? चांगल्या कॉजसाठी, चांगल्या कार्यासाठी. तर कधी कधी ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की जे महान थोर व्यक्ती आहेत, कधी कधी आपल्याला त्या गोष्टी आपल्या मनासारख्या वाटत नाही. त्या गोष्टी कधी कधी आपल्याला आपल्या इंद्रियांना आवडत नाही. परंतु थोर संत जे आहेत, थोर व्यक्ती जे आहेत, ते कधी कधी या छोट्याशा ज्या भौतिक स्तरावरच्या गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी ते फसवतात. तसं इथे जेव्हा आपण नवीन आध्यात्मिक जीवनामध्ये येतो, आपल्याला सांगितलं तर चॅन्ट हरे कृष्ण बी हॅपी. बस हरिनाम करा आणि बस आनंदी आनंद लुटा. तर काय फक्त इस्कॉनमध्ये यायचं, काय फक्त मस्त यायचं, कीर्तन करायचं, कीर्तनामध्ये नाचायचं आणि हरे कृष्ण कीर्तन करायचं, प्रसाद ग्रहण करायचा, आनंदी आनंद आहे. परंतु काही वर्षानंतर कळतं की याच्यामध्ये इंद्रिय निग्रह पण करावा लागतो. हे खाल्लं चालत नाही, ते पिलं चालत नाही, किंवा कधी कधी ह्या अहंकाराला सामोरं जावं लागतं, कधी कधी इंद्रिय निग्रह करावा लागतो. परंतु सुरुवातीला आपल्याला फक्त काय सांगितलं जातं? चांड हरे कृष्ण बी हॅपी. तर थोर संत जे आहेत कधी कधी फसवतात
परंतु हायर कॉज, उच्च कारणासाठी. श्री रामचंद्र सुद्धा येथे एक एक उच्च कारण की अयोध्यावासियांना दुःख होऊ नये, त्रास होऊ नये यासाठी ते त्यांना झोपेतच ठेवतात आणि तमसा नदीच्या किनाऱ्यावरून ते रथ घेऊन सुमंत्र, लक्ष्मण, सीता यांना घेऊन पुढचा प्रवास सुरू करतात. आणि सुमंत्राला सांगतात की रथ नदीच्या पात्रातून घ्या. त्या नदीच्या पात्रामधून जर रथ घेतला तर त्यांना चाकोरी दिसणार नाही आणि अयोध्यावासी कारण की ते उठल्याबरोबर ते नक्कीच आपला पाठलाग करतील आणि रथाच्या चाकोरीच्या मागे मागे येतील. म्हणून उथळ पाण्यातून तो रथ घेण्यात आला आणि ते पुढच्या मार्गाने निघाले. आणि जेव्हा सकाळी सगळे अयोध्यावासी उठले, सगळीकडे धावपळ सुरू झाली. अरे श्रीरामचंद्र येथे होते, गेले कुठे? आता रात्री तर झोपताना बरोबर होते. नक्कीच ते पुढे निघाले असतील, जास्त दूर गेले नसतील. आपण जाऊया, त्यांना शोधूया. पण जेव्हा ते रथाच्या चाकोरीने निघाले, रथाची चाकोरी कुठे गेली होती? अयोध्येच्या दिशेने गेले होते. जाऊन पोहोचले होते अयोध्येमध्ये. एवढे शोकमध्ये होते, एवढ्या दुःखामध्ये होते, त्यांना कळालंच नाही ते अयोध्येमध्ये कधी पोहोचले. कारण की रथाची चाकोरी जी आहे, अयोध्येच्या दिशेने जाणारी दिसत होती. रथ जो सकाळी गेला, तो तर नदीच्या पात्रातून गेला होता. त्याच्यामुळे त्यांना ती चाकोरी दिसलीच नाही. हायर कॉज, उच्च कारणासाठी तिथे ते फसले गेले. आणि जेव्हा ते अयोध्येमध्ये पोहोचले, अयोध्या नगरीतले सर्व लोक त्यांच्याकडे स्तब्ध होऊन बघू लागले. त्यांना वाटलं होतं की हे सगळे परत आले म्हणजे कदाचित श्री रामचंद्रही आले असतील, सीता, लक्ष्मणही आले असतील. परंतु ते खाली हात आलेले आहेत बघून अयोध्येचं तेज पूर्ण नष्ट झालं होतं. प्रत्येकाला विचारलं जात होतं की राम कुठे आहेत, सीता कुठे आहे, लक्ष्मण कुठे आहे, त्यांना घेऊन कसे आले नाही. अयोध्या अशी वाटत होते की जसं फळांशिवाय एखादा वृक्ष आहे, चंद्राशिवाय आकाश आहे आणि पाण्याशिवाय समुद्र आहे, त्याला काही अर्थ राहत नाही. तसंच अयोध्याची दशा झाली होती आणि एक जादुई नगरी होती. सगळीकडे आनंदी आनंद असा सदैव नृत्य कलेमध्ये झगमगत असणारी जी अयोध्या आहे, आज येथे एक दुःखद नगर झालं होतं. प्राणी, पक्षी सगळे फक्त अश्रू ढाळत होते. अशी एक दयनीय अवस्था त्या अयोध्येत झाली होती. रथ तामसा नदीच्या उथळ पाथरातून हळूहळू तो रस्त्यावर आला आणि जेव्हा रस्त्यामध्ये कौशल प्रांतामध्ये जेव्हा प्रांताजवळ ते येऊ लागले, जरी अयोध्यामध्ये ह्या लोकांनी काय झालं होतं बघितलं नव्हतं, पण आजूबाजूला जे लोक होते त्या रथावर श्रीराम, लक्ष्मण, सीतेला बघून रडू लागले. त्यांच्यात लागलेली चाललेली चर्चा ऐकू त्यांच्या कानी ऐकू येत होते. काय केलं हे दुष्ट कैकेयीने? कोमल सुंदर शरीर असलेले सीतेला त्याने वनात पाठवलंय. किती खडतर जीवन असेल ह्या अयोध्याचं. आणि अशा प्रकारे हळूहळू रथ जेव्हा पुढे निघाला, तो कौशल प्रांतामध्ये पोहोचला. श्रीरामाने थांबून आपली जी मातृभूमी आहे तिला दंडवत केला, प्रणाम केला आणि गदगद हृदयाने तिचा निरोप घेतला की 14 वर्षाने परत तुला भेटण्यासाठी नक्की येऊ. पण मग सायंकाळ झाली, तोपर्यंत ते गंगा किनारी पोहोचले. अनेक ऋषी मुनींनी जेव्हा श्री रामचंद्रांना बघितलं तिथे, सर्व जे ऋषी मुनी धावत आले आणि कोणी कीर्तन करू लागले, नाचू लागले, नृत्य करू लागले की ज्या कारणासाठी आम्ही शेकडो वर्षापासून कुणी कुणी तपस्या करत होते, कुणी काही दशकांपासून तपस्या करत होते. आणि सर्वांना कुणासाठी ते परम सत्य त्याला एकदा हृदयामध्ये बघावं, त्यासाठी ते शेकडो वर्षापासून तपस्या करत होते आणि ते परम सत्य स्वतः चालून आपल्या दारात आलेलं आहे, आपल्या कुटीपर्यंत आलेलं आहे. हे बघून एवढे ते आनंदी आणि इतके ते
उत्साही झाले, की कीर्तन करू लागले, नाचू लागले, गाऊ लागले. सर्व ते श्री रामचंद्रांच्या जवळ पोहोचले. हा जो प्रदेश होता, हा शृंगबेरपूरचा प्रदेश होता. सर्व ऋषीमुनी तिथे अ, आलेले आहेत. श्रीरामांचं स्वागत करतायत, सीता लक्ष्मणचं स्वागत करतायत. तिथेच एका मोठ्या वृक्षाखाली त्यांची एक वटवृक्षाखाली त्यांची बसण्याची, स्थानच ठेवण्याची व्यवस्था केली. मग तिथे अ, श्रीराम सीतेसाठी एक सुंदर लक्ष्मणी आसन बनवलं, शय्या बनवली. अंधार पडू लागला. तेवढ्यात काही निषाद अ, कुळातील लोक जे आहेत, आपल्या राजाबरोबर तिथे हळूहळू जवळ येऊ लागले. लक्ष्मणला जेव्हा बघितलं, की अनेक टेंबे घेतलेले तिथे लोक येत आहेत, अग्नीचा प्रकाश तिथे पडतो आहे आणि लक्ष्मण आपलं धनुष्य बाण घेऊन तयारीत आहेत, की काही कल्पनीय असं काही संकट तर जवळ येत नाहीये. आणि जेव्हा एक सज्ज धज्ज असा एक पुरुष आणि ज्याच्याबरोबर अनेक शेकडो लोक तिथे हं, अ, त्यांच्याबरोबर धनुष्यबाण असलेले, अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र असलेले लोक जेव्हा त्यांच्याबरोबर आहेत, लक्ष्मणने बघितलं, की हे एक निषाद राज गुहा आलेला आहे. आणि जसा तो जवळ आला, त्यांनी श्रीरामांना बघितलं, तेव्हा श्रीरामांच्या चरणावर त्यांनी लोळण घेतले. श्रीरामाने त्यांना खांद्याला धरून उठवलं, घट्ट आलिंगन दिलं. ते गुहा निषाद राज दशरथ महाराजांचे परम मित्र होते. आणि जेव्हा त्यांनी बघितलं, सर्व त्यांच्या लवाजमाते घेऊन आलेले आहेत, अनेक स्त्रिया त्यांच्याबरोबर आहेत. आणि निषाद महाराजांनी त्यांना सांगितलं, की 2 दिवसापूर्वीच काय जे काही घडलं अयोध्येमध्ये, सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या. असं कसं होऊ शकतं? दशरथ नंदन, तुम्ही राजवैभवामध्ये राहणारे ह्या वनामध्ये कसं तुम्ही राहू शकाल? असं समजा, की हे एक दशरथ महाराजांचंच राज्य आहे. त्यांच्याच आधिपत्याखाली आम्ही हे निषाद राज्य सांभाळतो आहे. हे तुमचंच आहे. तुम्ही इथे राहा 14 वर्ष आणि इथे आनंदाने आम्ही तुमच्या सेवेमध्ये रत राहू. पुढे कुठे काही जाण्याची आवश्यकता नाही. श्री रामचंद्र सांगतात, "हे गुहा, हे राजन, मी फक्त आजची रात्र इथे घालवण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही पुढे निघणार आहोत." कारण की गुहाक राजाने एक स्वादिष्ट 5 पक्वान्नाचं भोजन बनवलेलं आहे. वेगवेगळे पदार्थ, पेय सर्व आणलेलं आहे. श्रीरामांना त्याने सर्व समर्पित केलेलं आहे. श्रीरामचंद्र सांगतात, "हे गुहा, मी ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार करू शकत नाही. मी एक वनवासात निघालेलो आहे. ते वनवासामध्ये ह्या स्वादिष्ट पदार्थांचं सेवन करणं योग्य नाही. परंतु जे घोडे आहेत, हे दशरथ महाराजांचे घोडे आहेत. राजवैभवात वाढलेले घोडे आहेत. त्यांच्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. सुमंत्रासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. त्या घोड्यांना तुम्ही हे स्वादिष्ट पदार्थ द्या. माझ्यासाठी फळं, कंदमुळे द्या." हे ऐकल्यावर गुहाक राजा गदगद झाला. डोळ्यातनं अश्रू वाहू लागल्या. काय हा त्याग आहे! आणि मग त्यांची तशी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सीता, राम यांनी ते कंदमुळं, फळं याचा स्वाद घेतला. आणि मग रात्री शयन करण्याची लक्ष्मणाने व्यवस्था केली. आणि शयनची व्यवस्था केल्यावर सीताराम ते दोघेही शयन करतायत. लक्ष्मण दुरूनच त्यांना पहारा देतायत. आणि त्यांनी बघितलं, अचानक काहीतरी पावलांचा आवाज येतोय. लक्ष्मण त्या दिशेने जातायत. त्यांनी बघितलं, की गुहाग तिथे पहारा देतोय. त्यांना आश्चर्य वाटलं. तर गुहाग विचारतो, "तुम्ही का पहारा देताय?" तर लक्ष्मण सांगतात, "मी झोपू शकत नाही. मी वचन घेतलेलं आहे. 14 वर्ष झोपणार नाही. रामांच्या सेवेत असणार आहे." गुहाग सांगतात, "तुम्ही आता निवांत झोपा, आम्ही आहे." लक्ष्मण सांगतात, की "नाही, माझ्या कर्तव्यापासून तुम्ही मला
च्यूत करू शकत नाही. तर इकडे एक गुहाकही पहारा देतोय आणि तिकडे एक गुहागचे जे सैनिक आहे, त्यांना सांगितलं नाही पहारा देण्यासाठी, पण ते पण पहारा देत आहेत. पण सर्व श्रीरामांच्या प्रेमामध्ये एवढे अडकलेले आहेत. लक्ष्मणला वाटतं की इथे कुणी काही अ, औचित्य साधून काही दुखापत करू नये. इकडे एक गुहागला वाटतं की लक्ष्मणच्या मनामध्ये काही वाईट विचार येऊ नये आणि जे सैन्य आहे त्यांना वाटतं की गुहागच्या मनामध्ये काही दूषित विचार येऊ नये. पण सगळे रामावर एवढे प्रेम करतायत, एकमेकांमध्ये तिथे शंका निर्माण होते. अशा स्थितीमध्ये सकाळी जेव्हा श्रीराम उठतात, ते निघण्याची तयारी करतात, तेव्हा ते सांगतात की हे गुहाग निषादराज, माझ्यासाठी एक वडाचा चीक घेऊन ये. का तर आता इथून पुढे वनात जायचं आहे, ऋषी मुनींच्या सानिध्यात राहायचं आहे. त्यामुळे सुंदर हे घुंगराळे काळेभोर जे केस आहेत, हे बरोबर नाही. ऋषी मुनींसारखं इथे वनात राहिलं पाहिजे. म्हणून ह्या केसांच्या जटा बनवल्या पाहिजे. तर जटा बनवण्यासाठी ते गुहाकला हे फक्त ऐकताच त्यांच्या हृदय असं कुणी सुरा खुपसावं अशा प्रकारे त्यांना वेदना होऊ लागतात. सुमंत्र सर्वांनाच खूप दुःख होत आहे, पण त्यांना माहित आहे की श्रीरामाचा निर्धार आहे आणि ते एक थोडं त्यांच्या एका मडक्यामध्ये चीक आणतात आणि ते वडाचा चीक लावून ते सुंदर काळे भोर असे कुरळे केस आहेत, त्यांचा त्या जटा बनवतात. पुढे श्रीराम गुहाकला सांगतात की गंगा पार करायची आहे, त्यासाठी तुम्ही बोटीची व्यवस्था करा. सांगतात ठीक आहे. आणि गुहाग राजा सुंदर सजलेली एक बोट तिथे व्यवस्था करतात आणि गंगेच्या किनारी गेल्यावर श्रीराम सीतेला बोटीमध्ये चढवतात आणि स्वतः बोटीमध्ये पाऊल ठेवणार. तेवढ्यात जो बोटवाला आहे तो त्यांना सांगतो, ओरडतो, हाक मारतो, थांबा थांबा, तुम्ही बोटीमध्ये पाय ठेवू नका. तर सर्व हा जो गुहाग निषाद राज यालाही आश्चर्य वाटतं की मी व्यवस्था केलेली बोट आहे आणि एक माझे भगवंत आहेत, श्रीराम आहे, आणि त्यांना कोणी आवडतं बोटीमध्ये चढवण्यापासून. त्या निषाद राजला आश्चर्य वाटतं. तो तिच्याकडे बघतो, पण बोटवाला जो आहे, होडीवाला, त्या निषाद राजच्या डोळ्याकडे लक्ष देत नाही आणि श्रीरामांकडे बघून तो थांबतो, थांबा थांबा, हा, तर बोटीमध्ये तुम्ही बसू शकत नाही. सीता बघते, सीता म्हणजे हा काय प्रकार आहे, आम्हाला तर गंगा पार करायची आहे आणि श्रीरामांना बसणं आवश्यक आहे, त्यामुळे का बसू शकत नाही आणि त्यांना बसण्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा जो होडीवाला आहे, बोटवाला आहे, तो म्हणतो, कारण यांचे चरण जे आहेत याची खूप खासियत आहे, विशेषता आहे. कारण मी असं ऐकलंय, यांच्या चरणांना, यांचे चरण जर दगडाला स्पर्श झाले की त्याच्यातून श्री प्रकट होते. कारण की प्रकार घडला तर सिद्धाश्रमच्या तिथे की मिथिलेला जाताना अहल्या शिळा बनून होती, चरणांचा स्पर्श होता श्रीरामांच्या, ती अहल्या स्त्री रूप प्रकट झालं. तर हा म्हणतो होडीवाला की जर श्रीरामांचा चरण स्पर्श झाला आणि होडी जर स्त्री बनली, तर ते म्हणतो की एक मी गरीब माणूस आहे, माझं कसं तरी मी पोट पाणी चालवतो आहे, एक स्त्री घरी ऑलरेडी आहे आणि ही परत स्त्री झाली तर तिला मी कसं सांभाळू. मग सीता सांगते, करायचं तरी काय, गंगा तर पार करायचे आणि त्यांना तर बसणं गरजेचं आहे. तो सांगतो की यांचे चरण कमल जे आहे मला स्वच्छ धुवावं लागतील, यांच्या चरणाचा एक रज जे आहे, कण सुद्धा होडीला लागता कामा नये. सर्वांना आश्चर्य वाटतं त्याच्या बुद्धी चातुर्याचं. आणि मग तो एक ताट आणतो, श्री रामचंद्र तयार होतात, ताटामध्ये त्यांचे चरण ठेवून तो खूप प्रेमाने त्यांची चरण सेवा करतो. सर्वात जास्त सीतेला एकदम लज्जित झाल्यासारखं वाटतं. त्याला हे कारण आहे, कारण पूर्व लीलेमध्ये जेव्हा क्षीरसागरावर
अनंत शेषावर विष्णू पहुडलेले आहेत आणि लक्ष्मी त्यांची चरण सेवा करते आहे. ती चरण सेवा करत असताना हा जो होडीवाला आहे त्या पूर्व लीलेमध्ये तो कासव आहे. आणि कासव जेव्हा अनंत शेषाच्या तिकडे तो कासव जेव्हा श्री नारायणांचे विष्णूंचे चरण थोडे तिथे बाहेर आहेत आणि तो कासव जेव्हा बघतो, सुंदर गुलाबसर असे ते चरण कमल आहेत. काहीतरी एक मिटलेलं असं गुलाबच असावं, कमळ असावं, असा विचार करून तो त्याला स्पर्श करायला जातो आणि लक्ष्मी त्याला परत परत खाली ढकलते. परत परत त्याला की हे विष्णूंच्या चरणांना हा काहीतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय, मग त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे सीता बघते की कशा प्रकारे हा जो बोटवाला आहे तो इथे मनसोक्त भगवंताच्या चरणांचा तो आस्वाद घेतो आहे. चरणसेवेचा तो आस्वाद घेतो आहे. अशा प्रकारे मग जेव्हा श्रीराम तो चरण सेवा करतो घोडेवाला आणि मग सर्व चरण जल जो आहे त्याचं ग्रहण करतो, सर्वांवर शिंपडतो आणि खूप आनंद होतो. भक्तिमय वातावरण तिथे एक निर्माण होऊन जातं. श्रीराम गुहागला धन्यवाद देतात. गुहाग जवळ येतो श्रीरामांच्या आणि म्हणतो, हे भगवन, हे श्रीराम, तुम्ही मला बोटीची व्यवस्था करण्यासाठी सांगितली. आता मी तुम्हाला गंगा पार करण्यासाठी बोटीची व्यवस्था करून दिली. माझ्या जीवनाच्या अंती हा जो भवसागर आहे, हा पार करण्यासाठी तुम्ही माझी व्यवस्था करा. तिथे कारण की गंगा पार करण्यासाठी बोट मी व्यवस्था करू शकतो. पण हा भवसागर जन्म मृत्यूचा जो भव हा तुमच्या मदतीशिवाय पार होणं शक्य नाही. तेव्हा तुम्ही मला मदत करा. तुम्ही मला सांभाळून घ्या. अशा प्रकारे ते सुमंत्रालाही धन्यवाद देतात. सुमंत सर्व त्यांचे जे वस्त्र आहेत, आयुध आहेत, सर्व त्या बोटीमध्ये ठेवतात आणि सुमंत जेव्हा जवळ येतात त्यांचा निरोप घेण्यासाठी सुमंत्र तेथे श्रीरामांकडे बघून इतके ते एका बाजूला खूप विरहाचं दुःख आहे आणि जे श्रीरामांवर इतकं प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे त्यांचं आणि श्रीराम इतक्या यातनेतून जात आहेत, दुःख त्यांना सहन करावं लागतंय. ह्या वेदनेने त्यांचं हृदय असं विदीर्ण झालेलं आहे. त्या विदीर्ण हृदयातून त्या भावना प्रकट होत आहेत आणि ते सांगतात, हे राम, की किती शास्त्र अध्ययन केलं, धार्मिकतेचं आचरण केलं, सज्जनतेचं आचरण केलं, सगळं व्यर्थ आहे. ही जेव्हा एक शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, ते दुःख, शोक त्यांच्या मनात निर्माण झालेलं आहे. जेव्हा श्रीराम ऐकतात, श्रीराम सांगतात की हे व्यर्थ नाहीये. कारण जे कोणी असं धर्माचं आचरण करतं, त्यांना केव्हाही अ, विशेष परीक्षेतून जावंच लागतं. सोनं पिवळं धमुक चकाकण्यासाठी त्याला अग्नीमध्ये प्रवेश करावा लागतो. त्याला अग्नीमध्ये उकळावं लागतं. तेव्हा सोनं जे आहे पिवळं धमक बनतं. त्याचं तेज सगळीकडे पसरतं. तसा दगड आहे, त्याला कुणी लाथेने, पायाने त्याला अ, धक्का देतं, ठोकर मारतं. पण त्याला जेव्हा छनीने ठोके मारले जातात, त्याची जेव्हा मूर्ती बनते, तेव्हा त्याचे लोकं पाया पडतात. असे अनेक थोर महात्मे आहेत आणि ते 5 थोर महात्म्यांचं नाव सांगतात. जसे शिवी महाराज झाले. हं. देवता त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले. कबुतराचं खाणं पुरवण्यासाठी आपल्या शरीराचं मांस काढून ते देऊ लागले. हरिश्चंद्र महाराज एका ब्राह्मणाला दान देण्यासाठी पूर्ण राज्य आपलं ते देण्यासाठी तयार झाले. राज्याचा त्याग करण्यासाठी तयार झाले. भर बाजारामध्ये आपली पत्नी, आपला पुत्र ते गहाण ठेवण्यासाठी तयार झाले. राजा रंतिदेव 48 दिवस त्यांनी उपवास केला आणि उपवासाच्या शेवटी जेव्हा ते उपवास सोडण्यासाठी भोजन करण्यासाठी बसले,
एक भुकेला व्यक्ती आला म्हणून ते अन्न त्याने त्याला देऊन टाकलं. मरण्यासाठी तयार झाला. बळी महाराज बळी महाराजांनी श्री वामन देवांना आपलं वचन पूर्ण करण्यासाठी वामन देवांना तिन्ही लोक देऊन टाकले. तिसरं पाऊल ठेवण्यासाठी काही नाही, तर त्यांनी स्वतःचं मस्तक पुढे केलं. हे थोर महात्मे आहेत. दधीचे दधीचे ऋषी होते, मुनी होते. देवतांना तेथे एक वज्र बनवण्यासाठी, इंद्राचं वज्र बनवण्यासाठी त्यांनी आपलं शरीर त्यागून आपली शरीराचे हाड दिले. तर जे थोर लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमीच अशा कठोर परीक्षेला समोर जावं लागतं. आणि असे सुमंत्र यांना त्यांना निरोप दिला, जाऊन दशरथ महाराजांना आमचा प्रणाम सांगा, कौशल्याची काळजी घ्यायला सांगा. सीतेनेही सर्वांना प्रणाम सांगितला आणि मग त्यांचा निरोप घेऊन बोट पुढे जाऊ लागली. जेव्हा गंगा पार झाल्यानंतर उतरले, श्रीराम इकडे तिकडे बघू लागले काहीतरी, कारण की आतापर्यंत कधी त्यांनी कुणाकडून विनामूल्य काही घेतलं नव्हतं. कुठलाही कुणाचे श्रम आपण फुकट घेऊ नये. कोणीही आपल्याला जेव्हा मदत करतं, काहीतरी त्याला भेट दिली पाहिजे. कोणाचे श्रम फुकट घेऊ नये. तसं येथे श्रीराम जेव्हा इकडे तिकडे बघू लागतात, परंतु पूर्ण स्वतः निष्किंचन आहे. सीता लगेच ओळखते आणि ते आपल्या हातातले बोटातली अंगठी काढून श्रीरामांकडे देते. श्रीराम जेव्हा त्या होडीवाल्याला देऊ लागतात, नाविकला देऊ लागतात, नाविक ते घेत नाही, त्यांच्या चरणांवर पडतो. तो सांगतो की, हे भगवंता, तुमची सेवा मिळाली आहे, हेच माझ्यासाठी जीवनाचं सार्थक आहे. ह्या सेवेचं मूल्य करू नका, कृपया ह्या सेवेची किंमत करू नका. आणि तो स्वीकार करत नाही. अशा प्रकारे तेथे पुढे चालू लागतात आणि मग हळूहळू ते संगम, गंगा जमुना सरस्वती जो संगम आहे, पवित्र संगम आहे प्रयाग, येथे पोहोचतात. आणि प्रयाग संगमावर पोहोचल्यावर तेथे जवळच भारद्वाज मुनींचं आश्रम असतं. त्या आश्रमावर जेव्हा भारद्वाज मुनी त्यांच्या स्वागतासाठी आपल्या शिष्यांबरोबर तिथे पोहोचतात, सर्वांना खूप आनंद होतो. श्रीराम, लक्ष्मण, सीता तिथे समोर बसलेले आहेत. श्रीरामांना ते वातावरण बघून खूप आनंद वाटतो, कारण की त्या वातावरणामध्ये त्या आश्रमच्या आजूबाजूला सगळे हिंस्र प्राणी जे आहेत, ते वाघ बसलेला आहे, तिथे हरण बसलेलं आहे, तिथे अनेक प्रकारचे असे विरोधाभास असलेले सर्व वातावरण तिथे बघायला मिळत आहे. आणि भारद्वाज मुनी श्रीराम काही सांगण्या अगोदर ते सांगतात की, माझ्या योग शक्तीने मी अयोध्येमध्ये काय काय घडलं सर्व बघितलं आहे. दुःखद, शोकाकुळ करणारी ही गोष्ट आहे. पण असो, तुम्ही वनवासात निघालेलाच आहेत. हे जे वातावरण आहे, हा संगम आहे प्रयागचा, पवित्र वातावरण, हे आश्रम आहे, हे तुमच्या सेवेसाठी इथे तयार आहे. तुम्ही इथेच राहा, इथेच आनंदाने 14 वर्ष तुम्ही घालवा. श्रीराम भारद्वाज मुनी सांगतात. आता श्रीराम जेव्हा त्यांनी भारद्वाज मुनींचं दर्शन केलं, तर मुनींची त्यांनी चरण सेवा केली. भगवंत कधी कधी आपल्या भक्ताची सेवा कशी करावी, एक माणूस सदृश रूपामध्ये आलेले आहेत. गुरु सेवा कसे, संतांची वैष्णवांची सेवा कशी करावी, स्वतः भगवंत तिथे दाखवून देतात. त्यांचे चरण सेवा करतात आणि स्तुतिगान करतात. भारद्वाज मुनी जेव्हा त्यांना राहण्याचा आग्रह करतात, श्रीराम सांगतात की, मुनिवर, हे जे स्थान आहे हा खूप पवित्र संगम आहे. गंगा जमुना सरस्वती हा संगम आहे, आणि त्याच्यामध्ये आणि एक चौथा संगम म्हणजे तुमचं शुद्ध
पवित्र वास्तव्य, असा 4 गोष्टी पवित्र येऊन इथे हा जो सुंदर संगम तयार झालेला आहे, हा अनेक जीवांना आश्रय आहे. अनेक लोक इथे पवित्र होण्यासाठी येत आहेत. आपले पाप नष्ट करण्यासाठी येत आहेत. हा संगम जो आहे, हा पवित्र आहे. अनेक यात्रेकरूंसाठी हा एक आश्रय आहे. मी जर इथे राहिलो, आम्ही जर इथे राहिलो, आज न उद्या अयोध्यावासीयांना कळेल आणि सगळे अयोध्यावासी जे आहेत इकडे येतील आणि इथे जर गर्दी झाली, ह्या पवित्र वातावरण, शुद्ध पवित्र जे वातावरण आहे, शुद्ध निर्मळ वातावरण आहे, इथे गर्दी झाल्याने नष्ट होईल. म्हणून आम्ही इथे राहू शकणार नाही. पुढे चांगलं एखादं ठिकाण असेल ते तुम्ही सांगा. आणि मग पुढे एक भारद्वाज मुनी सांगतात की यमुना पार केल्यानंतर तेथे सुंदर एक ठिकाण आहे. इथून साधारण 60 मैलावर एक चित्रकूट म्हणून सुंदर पर्वत आहे, सुंदर वनराई आहे. तिथे सर्व हिंस्र प्राणी सुद्धा खूप प्रेमाने एकमेकांचे राहत आहेत आणि अनेक ऋषीमुनींचं ते आश्रयस्थान आहे. सुंदर असा तो निसळ पर्वत आहे आणि अशा ठिकाणी अनेक गुफा आहेत, वनराई आहे. तुम्ही तेथे गेला अशा अनेक ऋषींच्या सानिध्यामध्ये तुम्हाला आनंदमय जीवन तिथे व्यतीत करता येईल. आणि मग दुसऱ्या दिवशी श्रीराम, लक्ष्मण, सीता यमुना किनारी येतात आणि भारद्वाज मुनी माता सीतेला सांगतात की तिथे एक श्याम नावाचा सुंदर वटवृक्ष आहे, त्याची पूजा जरूर करा. रामाना सांगत नाही, लक्ष सीतेला सांगतात का? कारण ते विचार करतात की पुढच्या लीलेमध्ये हे राम श्याम वर्णामध्ये येणार आहे, म्हणून सीतेला तिथे त्यांची सेवा करण्यासाठी सांगितलं जातं. मग यमुना जेव्हा किनाऱ्यावर येतात, लक्ष्मण त्यांच्यासाठी सुंदर तारफा बनवतात. तारफ्यावर श्रीराम आणि सीतेला तिथे तारफ्यावर ते सुंदर शय्या करून बसवतात आणि लक्ष्मण पोहत पोहत त्या तारफा जे पुढे ढकलतात. अशा प्रकारे यमुना पार करून ते चित्रकूटच्या इथे पोहोचतात आणि तिथे सुंदर जे आश्रम आहे, वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे, अशा आश्रमच्या जवळ ते सुंदर एक पर्णकुटी बनवतात आणि तिथे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये राहू लागतात. आणि सीता एक दिवस श्रीरामांना म्हणते की हे जे निर्मळ सुंदर वातावरण आहे, इतकं प्रेमळ इथे वातावरण आहे, अशा निर्मळ वातावरणाची तुलना अयोध्याच्या वातावरणाची केली जाऊ शकत नाही. इतका पवित्र हा जो संघ ऋषींचा मिळतोय, निर्मळ वातावरण मिळत आहे, हे सहज मिळणारं नाही. अशा प्रकारे तिथे श्रीराम वाल्मिकी ऋषींच्या आसनाच्या बाजूला ऋषीमुनींच्या सानिध्यामध्ये एक चित्रकूट येथे राहू लागतात. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांचा अयोध्येपासून वनगमन हा प्रवास सुरू होतो आणि मग चित्रकूटमध्ये त्यांचं वास्तव्य होऊ लागतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री रामचंद्र भगवान की, श्रील प्रभुपाद की. हरे कृष्ण.